भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या बेलापूरच्या वतीने नेरूळ स्टेशनच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जयंतीच्या शुभेच्छा देत 135 किलो मोतीचूर लड्डू वाटप करण्यात आले। आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। सामाजिक एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला। या कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट उमेश हातेकर आणि शरद सरोदे सदस्य वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा यांच्या पुढाकाराने नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। उपस्थितांनी सामाजिक समता, न्याय आणि बंधुभाव जपण्याचा संकल्पही घेतला। पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। संपूर्ण जगामध्ये ज्या महामानवांची जयंती साजरी केली जाते, मानवांचे उद्धार करते, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती संपूर्ण ठिकाणी साजरी होते। नवी मुंबईच्या नेरूळ आणि स्टेशन परिसरामध्ये आज आपण आहोत। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 135वी जयंतीनिमित्त 135 किलोची मिठाई या ठिकाणी वाटप करत आहेत। आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे बेलापूर तालुक्याचे जे अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर आहेत। काय सांगणार आहात? आजचा जो उपक्रम अनोखा उपक्रम आहे, काय भावना आहेत, काय सांगणार? सर्वप्रथम सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवी मुंबईमधील बेलापूर विधानसभेतील नेरूळ या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करतोय। खरं तर बाळासाहेब आंबेडकर आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आम्हाला सूचित केलं होतं की सर्वत्र ठिकाणी भारतभर मोठ्या प्रमाणात जयंती साजरी व्हावी। त्यांच्या आदेशाचं आम्ही अनुकरण करून माझ्या पक्षाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते शरदभाऊ सरोदे व आम्ही हा उपक्रम घेण्यामागे एवढीच आमची भावना आहे की आंबेडकरी अनुयायी तर ही जयंती साजरी करतोच, परंतु इतर समाजातले आपले इतर जेवढे बहुजन समाज आहे यांचंसुद्धा आज जयंती साजरी व्हावी त्या पद्धतीने ते करतातच। परंतु प्रत्येक घराघरामध्ये एक सगळ्यांचं बोलतात ना की ते तोंड गोड व्हावं या उद्देशाने आम्ही नेरूळ स्टेशनमधील ते जेवढे पण प्रवासी येतात त्या प्रवाशांना लाडू वाटप करून जयंती ते साजरी करत आहोत। आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जे नवी मुंबई जिल्ह्याचे सदस्य आहेत शरद भाऊ सरोदे, काय सांगणार आहात? काय भावना आहेत तुमच्या संकल्पनेमधून हे 135 किलोची जे मिठाई तुम्ही या ठिकाणी वाटप करताय, काय सांगणार? 135 किलोची मिठाईचा उद्देश आहे की बाबासाहेबांची या ठिकाणी आज 135वी जयंती आहे आणि ही 135वी जयंती संपूर्ण भारतात साजरी होत आहे। या जयंतीमध्ये संपूर्ण म्हणजे फक्त दीन दलित लोकच नाही तर प्रत्येक समाजातील, कारण भारतात बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे ते संपूर्ण समाजासाठी समावेशक असं काम आहे। मग बाबासाहेबांची जयंती आम्हीच का साजरी करावी? या जयंतीमध्ये इतर समाज पण सामील व्हावा, त्यांना पण आनंद उत्सव साजरा करण्यात यावा या उद्देशाने आम्ही या स्टेशन परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये सिवूड आणि नेरूळमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केले। 135 किलो मोतीचूर वाटून बहुजन समाजांच्या अर्थे खऱ्या अर्थाने या ठिकाणी जयंती आम्ही साजरी केलेली आहे। बहुजन समाजाच्या मार्फत आज बाबासाहेबांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज या ठिकाणी जयंतीनिमित्त एकत्र झाला। आजच्या सारखा आनंद हा संपूर्ण वर्षभर आम्हाला नसतो, कारण हा समाज तळागाळामध्ये खितपत पडलेल्या माणसांना वर आणण्याचं काम, बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि त्यांची जयंती ही केवळ आपल्याच समाजाने साजरी नाही केली पाहिजे, त्यांचं कार्य हे संपूर्ण भारतीयांसाठी आहे। आणि त्यामुळं आज एवढा आनंद वाटतो की आपल्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या संपूर्ण जनतेला आज 135 किलो लाडूंचं वाटप होत आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आज 135वी आहे आणि ती केवळ आपल्या नेरूळमध्येच नाही, महाराष्ट्रामध्येच नाही, केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामधून ती साजरी होते आणि याच्यासारखा आनंद मला वाटतं भारतीय जनतेला कुणालाच नसावा।
बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने आज वंचित बहुजन आघाडीतर्फे शरद भाऊ आणि हातेकर साहेब यांच्यातर्फे आज नेरूळ स्टेशन इथे सर्व बाबासाहेबांनी तसं बघितलं तर सर्व समाजासाठीच काम केलंय आणि आम्ही सुद्धा त्यांचेच अनुयायी आहोत आणि त्यांचा जो विचार घेऊनच आम्ही आज नेरूळ स्टेशन इथे सर्व म्हणजे जे प्रवासी येणारे जाणारे असतील त्यांच्यासाठी आम्ही आज खास हा मोतीचूर लड्डू हा त्यांच्यासाठी म्हणजे गोड तोंड करायचं आज जयंती असल्यामुळे. मी वत्सला खरात. आज आमचा बाप जन्माला आलेला आहे. आमचा म्हणजे सर्वांचाच. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 152 देशात साजरी होते आहे. आपल्याच भारतात होते असं नाहीये. या बाबासाहेबांनी या समाजासाठी तळागाळातल्या लोकांसाठी जे महान कार्य केलेलं आहे त्याची तडजोड कोणालाच करता येणार नाही. हे जे सगळं जे आपण इथे जमलोय ते सगळं आज आहे ते बाबासाहेबांमुळे आहोत. बाबासाहेबांनी जे आम्हाला कानमंत्र दिलाय स्वातंत्र्य, बंधुत्व, समता, ही आज समानता आहे तर ती फक्त बाबासाहेबांमुळे दिसते. आणि मनुस्मृती जाळून आम्हाला जो अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या महिला आज आम्ही ह्या ठिकाणी उभ्या आहेत तर ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आहोत. मी सौ पूजा उमेश हातेकर. सर्वात आधी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज म्हणजे बाबासाहेबांनी तर आपल्या सगळ्यांसाठी खूप काहीच केलेलं आहे. त्याच्यासाठी हा छोटासा आपला एक हातभार आहे. सगळ्यांचा तोंड गोड व्हावं यासाठीच. आणि आपल्याला परतफेड तर नाही करता येणार पण निदान जाणीव सर्वांनी ठेवावी एवढीच अपेक्षा आजच्या दिवशी.